बातमी आहे। छगन भुजबळ यांचे विश्वासू दिलीप खैरेंनी लोकसभेचा अर्ज घेतलाय। त्यांच्या वतीने अंबादास खैरेंनी हा अर्ज घेतलेला, त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी महायुतीत रस्सीखेच असल्याचं दिसून येतंय। यानंतर छगन भुजबळ मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत। राष्ट्रवादीमध्ये अजूनही नाशिकच्या जागेवर त्यांचा दावा आहे। छगन भुजबळांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादीचे नेते सातत्याने सांगतात की अजूनही आमचा नाशिकवर दावा आहे आणि आता छगन भुजबळांचे विश्वासू दिलीप खैरे यांनी उमेदवारी अर्ज घेतलेला आहे। सध्याची राजकीय परिस्थिती आणि ज्या घडामोडी घडत आहे या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आज मी अर्ज घेतलेला आहे आणि आदरणीय भुजबळ साहेब यांच्याशी चर्चा करून त्यानंतर पुढचा काय निर्णय घेणार आहे। तर आज पहिला दिवस होता, पहिला अर्ज घ्यावा असं वाटलं, त्यामुळे मी अर्ज घेतला। पहिला असणं जरा बरं असतं, त्यामुळे पहिला अर्ज घेतला। खैरे किंवा इतर कोणी जे काय असेल त्या नाशिक भागातील लोकांनी अर्ज घेणं हा त्यांचा ठीक आहे, त्यांचा अधिकार आहे। परंतु मी तुम्हाला 100% सांगतो, ही जागा शिवसेनेची आहे, ही शिवसेना लढवणार आहे आणि त्याच्या उमेदवाराची घोषणा आज संध्याकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत केली जाणार आहे।